मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। आज मी तुमच्याबरोबर फणसची अशी एक रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते इतकी टेस्टी लागतं आहे आणि कुकरमध्येच ही रेसिपी बनवून रेडी होते। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया। चला बनवूया आज मस्त अशी कटरची भाजी। तर आज फौजी साहेब मस्त असं नाही ताजं एकदम कटर तोडून आणलं होतं। तर चला आज याला आपण ही जी मस्त अशी भाजी बनवूया। तर त्यासाठी बघा किती छान कटर आणलेला आहे, पाना सकट आहे बघा मस्त असं। तर आता तोडून कापून घेऊया आपण। तर कसं कापायचं मी सांगते तुम्हाला। हाताला पहिलं तेल लावून घ्या, ती खूप चिकट असतं या। तर पहिलं हाताला तेल लावून घ्यायचं। आज मिस्टरच कापणार आहेत, जरा मिस्टराकडनेच घरात कापून घ्यायचं, नाहीतर आपल्याला नाही जमत। हे पहा असं कापून घ्यायचं। खाली एक पेपर ठेवा, नाहीतर घर सगळं चिकट होतंय, खूप चिकट असतं ह्याला। आणि आता ताजे एकदम तोडून आणल्यामुळे जास्त चिकट असतंय। तुमच्याकडे मोठा चाकू असला तर घ्या, नाही इळतीने करू शकताय। बघा किती मस्त खूप घट्ट आहे। असं काढून घ्यायचं, गोल गोल कापून घ्यायचं। आणि ती जी वरची साल काढायला खूप टाइम लागतोय। तर असं सगळं कापून घेते। तर या पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे। बघा कसं लगेच निघत्या साल। सगळे साल अशीच काढून घेऊया। तर ह्या पद्धतीने कापून घ्यायचं कटर। वरची साल सगळे काढून घेतलेले आहे। कसं मोठं लागतंय कसं बारीक लागतंय त्या पद्धतीने। तर मी थोडंसं मोठं मोठंच ठेवते, म्हणजे मोठं खूप छान लागते खायला। आणि कवळा आहे म्हणून मी आतने बी काय काढून घेतलेलं नाही, एकदम कवळा आहे। तर सगळं असंच कापून घेऊया। तर इथं सगळं कापून घेतलेलं आहे, जेवढं कटल होतं तेवढं। आणि स्वच्छ पाण्यात ठेवलेलं आहे, म्हणजे काळं पडू नये। तरी बी लगेच काळं पडतं या, काय होत नाही त्याला। इथं ठेवलेलं आहे, कुकर मध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी कुकर ठेवलाय। थोडंसं तेल ओतून घेऊया। पहिला आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे कटलला। इकडं फिरवून घेते कुकर मध्ये, म्हणजे चिटकणार नाही। तेल चांगलं गरम केलेलं आहे। आता हे पाण्यातनं कटल काढून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे। भाजून घेते। भाजून घेऊया खालीवर करून, उचलून। तर ह्या पद्धतीने करायचं बघा, हलवायचं असं, म्हणजे खालीवर होतात। हे आता छान भाजायला लागले, कलर बी चेंज झालेला आहे, भाजायला लागलेला आहे। हलवत हलवत भाजून घ्यायचं। तेल आपण ओतलेलं आहे थोडंसं, म्हणताना नाही करपत हे काय अजिबात। आता इकडे भाजूस तर आपण कांदा टमाटो कापून घेऊया। तर इथं घेतलेलं आहे 2 टमाटो घेतलेले आहेत, 2 कांदा घेतलेला आहे, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा टमाटो। तर आता याला कापून घेऊया आपण, कांदा कापून घेऊया।
कांदा ह्या पद्धतीने कापायचा आहे, लांबकुळा कांदा कापून घ्यायचा पातळ असं. आता येल आलेत मार्केटात बी येल आलेत कटल, मस्त असं ताजे ताजे कटलचं रेसिपी खूप छान होत्या. तर दोन्ही कांदा कापून घेऊया. आणि मी सॉरी फणस कटल म्हणा लागल्या, फणस म्हणतात त्याला मराठीत. तर असं कापून घेते सगळं, टोपी कापून घ्यायचे. तर तंबाटू लांबकोळी कापायची नाही, ते या पद्धतीनं कापायचे. बारीक आपण खायम कापतोय तसं, जास्त बी बारीक नाही, थोडं मध्यम अशी कापायची. आणि मिलिटरीत का नाही सगळी कटलच म्हणतात, म्हणताना मला एकदम तोंडात कटलच आलेला आहे. तर मराठीत फणस म्हणतात बघा. आता साहेब सांगितलं ना, फौजी साहेब फणस म्हणून, मग मला मी ध्यानात आलं. तर कांदा तंबाटू कापून घेतलेला आहे. आता काय वाटण बनवून घ्यायचं आहे आपणाला. तर इथं घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, खूप सारं लसूण घेतलेलं आहे, देशी लसूण, आणि कोथिंबीर बी घेतलेला आहे. कोथिंबीर आपण साईडला ठेवूया आणि ह्याचं चेचून घेऊया आपण खलबत्त्यात. आता सगळं हे मिक्स बारीक करून घेऊया खलबत्त्यात. मिरच्या मोडून घेतल्या म्हणजे लगेच बारीक होत आहे. तुम्ही कापून घातल्या तरी बी चालते त्या मिरच्या, खरं असं कुठून एकदा बनवलं की नाही खूप छान होत आहे. आणि देशी लसूण वापरलेला आहे, वल्ला लसूण आता मार्केटात यायला लागलाय बघा, ते आणला होता परवा मार्केटमधनं. आता ह्याच्यातच थोडासा लसूण टाकूया. हे कोथिंबीर असं चेचून घातलं की नाही सुगंध खूप छान येते बघा. छान बारीक असं कुटून घेते. तर बारीक असं कुटून घेतलेलं आहे, काढून बी घेतलेलं आहे एका प्लेटात. आपलं कटल बी छान भाजलेलं आहे, कलर बी चेंज झालाय, मस्त झालाय कलर, आणि छान भाजलं. कितीच्या काय होतं बघा, एकदम थोडं दिसायला लागलेलं आहे. आता त्याच एका बुट्टीत काढून घेऊया. आता तीच कढाई ठेवलेली आहे कुकर. आता त्याच्यात ओतूया फोडणीसाठी तेल. आता इथं घेतलेलं आहे जिरं, काळं मिरं, दालचिनी, लवंग घेतल्या, मोठी इलायची घेतलेली आहे, आणि एक असं सुकी लाल मिरची घेतलेला आहे, आणि तेजपत्ता घेतलेला आहे. हे एवढंच घेतलेलं आहे खडे मसाले. जिरं बी घेतलेलं आहे. चांगलं आपलं तेल गरम झालंय, हे सगळं खडे मसाले भाजून घ्यायचे. मोठ्या इलायचींना खूप सुगंध येतोय भाजीला, त्या पाय असले तर जरूर वापरा. तर छान असं भाजून घेऊया. त्याच्यातच टाकायचा तेजपत्ता. आता खडे मसाले छान भाजलेले आहेत, त्याच्यातच टाकूया लांबकळा कांदा कापून घेतलेला 2. त्याला बी चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच टाकूया आपण अद्रक लसूण चेचून घेतले होते, हिरवी मिरची लसूण. काय मस्त खुशबू येते. खरंच ताईने खूप छान सुगंध यायला लागलेला आहे. मस्त छान असं भाजायचं. छान भाजून घे, हलवत छान भाजून घ्यायचं. आता ह्याच्यातच टमाटो बी भाजून घेऊया. आता कांदा टमाटो भाजायला आले तर ह्याच्यात टाकूया लाल तिखट 1 चमचाभर घेतलेला आहे. आता ह्याच्यात टाकूया 1 चमचा धना पावडर, हिंग, हळदी पावडर. आता छान भाजून घेऊया हेंदा बी. काय मस्त भाजलेला आहे. आता थोडंसं पाणी ओतूया म्हणजे मसाला छान भाजला जाईल. एक 5 मिनिटं भाजून घेऊया असा मसाला. तर शिजायला लागलाय चांगलं. चवीप्रमाणे मीठ टाकूया. मिक्स करूया आणि चांगला मसाला शिजू देऊया.
तर मसाला छान भाजला सगळा असा. आता हे कटर सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. तर एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही अर्ध बी कटल बनवू शकताय. आमच्या घरात सगळ्यांना कटलची भाजी खूप आवडते म्हणताना मी पूर्ण घेतलेला आहे कटल. छान. आता ह्याच्यावर वतायचं थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या करून घेऊया. तर इथं पूर्ण कुकरची शिट्टी गेलेली आहे. झाकण काढूया आपण. आहा मस्त शिजले हे पा. काय कलर आलाय, काय भारी दिसायला लागलाय. आता ह्याच्यात एक मसाला घालायचा आहे, मॅगी मसाला पाकिट. ह्यानं खूप छान चव येते. पूर्ण फाडून घेतलेला आहे मॅगी मसाला घालूया. वरनं टाकायची बक्कळ अशी कोथिंबीर. आहा काय भारी मस्तच खायला. आता एकदा मिक्स करून दाखवते. एक शिट्टी दिली तर मी चालतं या. बघा काय भारी झाले ना. हे मस्त लागते कटर. तर मस्त आपली कटलची भाजी बनवून रेडी झालेली आहे. नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा. बाय.